मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो, पुरुषांसोबत ना बोलताना बायकांची नजर ही कुठे असते. काय बोललो मी? पुरुषासोबत बोलताना बायकांची नजर ना कुठे असते. आता बघा मित्रांनो, म्हणजे जसं आपण ना एखाद्या बाईसोबत, एखाद्या मुलगीसोबत आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा आपली नजर कुठे असते, तर मित्रांनो ते सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. आता मित्रांनो, ते तुम्हाला समजलं असेल की आपण जेव्हा ना एखाद्या बाईसोबत बोलतो तेव्हा आपली म्हणजे जी नजर असते ना, तर ती नजर बाईच्या म्हणजे कोणत्या अंगावर, बाईच्या कोणत्या गोष्टीवर ती म्हणजे आपली नजर असते. सो मित्रांनो, ते तुम्हाला माहीत असेल. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का हो की जेव्हा बायका ना पुरुषांसोबत बोलतात तेव्हा बायकांची नजर ना कुठे असते, बायका नेमकं काय बघतात. सो मित्रांनो, त्याच गोष्टी ना आता मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यामुळे ना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाला ही माहिती माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तरच मित्रांनो, तुम्ही ना कोणत्या पण बाईला तुम्ही पटवू शकता. तर मित्रांनो, त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे, तर ती पहिली गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की पुरुषाचं शरीर. काय बोललो मी? पुरुषाचं शरीर म्हणजे पुरुषाची बॉडी. आता बघा मित्रांनो, जेव्हा बायका ना पुरुषासोबत बोलतात तेव्हा बायकांची पहिली म्हणजे नजर ना पुरुषाच्या शरीराकडे जाते की तो पुरुष ना दिसायला कसा आहे. म्हणजे तो काळा आहे, गोरा आहे, म्हणजे जाडा आहे किंवा सुकडा आहे, म्हणजे जास्त उंच आहे का किंवा बुटका आहे का, म्हणजे तो पुरुष ना दिसायला कसा आहे, त्या पुरुषाचं शरीर कसं आहे. तर मित्रांनो, हा ना पहिला म्हणजे पॉइंट आहे. आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे, तर ती दुसरी गोष्ट अशी आहे की पुरुषाचे कपडे. काय बोललो मी? पुरुषाचे कपडे. आता बघा मित्रांनो, शरीरानंतर ना बायकांची नजर पुरुषाच्या कपड्यावर जाते की त्या पुरुषाने ना कसे कपडे त्याने घातले आहेत, त्या पुरुषाची फॅशन ना कशी आहे, त्या पुरुषाने ना कसे कपडे घातले आहेत, ते कपडे ना म्हणजे त्या पुरुषावर सूट करतायत का, किंवा त्या म्हणजे पुरुषाने ना म्हणजे एकदम टाईट कपडे किंवा एकदम लूज कपडे असे म्हणजे घातले आहेत का. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात ना शरीरानंतर बायकांची नजर ना पुरुषाच्या कपड्यावर जाते. आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे, तर ती तिसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो, पुरुषाची ग्रूमिंग आणि पुरुषाचं हायजीन. काय बोललो मी? पुरुषाची ग्रूमिंग आणि पुरुषाचं हायजीन. आता बघा मित्रांनो, म्हणजे बायका ना जेव्हा पण पुरुषाकडे म्हणजे बघतात ना, तेव्हा पहिल्यांदा ते पुरुषाचं शरीर बघतात आणि म्हणजे मित्रांनो शरीरानंतर ना पुरुषाचे कपडे बघतात आणि मित्रांनो कपड्यांच्या पण नंतर बायका ना पुरुषाची ग्रूमिंग बघतात आणि त्या पुरुषाचं ना हायजीन बघतात. जसं की फॉर एक्झाम्पल, त्या पुरुषाने ना आपली दाढी मिशी कशी कापली आहे, त्या पुरुषाचा हेअर कट ना कसा आहे, म्हणजे तो पुरुष ना हायजीन मेंटेन करतो का. जसं की फॉर एक्झाम्पल, त्या पुरुषाची नखं वाढलेली आहेत का, त्या म्हणजे नखांमध्ये घाण आहे का, त्या पुरुषाच्या तोंडातून कसा वास येतोय, म्हणजे तो पुरुष जेव्हा बोलतो ना तेव्हा त्या पुरुषाच्या तोंडातून घाण वास तर येत नाही ना. असं म्हणजे मित्रांनो, पुरुषाची ग्रूमिंग आणि पुरुषाचं हायजीन ना बायका बघतात म्हणजे बघतात मित्रांनो. तर मित्रांनो, ही ना तिसरी गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर जी चौथी गोष्ट आहे, तर ती चौथी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की त्या पुरुषाची ना बॉडी लँग्वेज. काय बोललो मी? त्या पुरुषाची ना बॉडी लँग्वेज म्हणजे तो पुरुष ना कसा म्हणजे चालतो, तो कसा बसतो, तो कसा उठतो, म्हणजे त्या पुरुषाची ना बॉडी लँग्वेज ही कशी आहे. म्हणजे त्या पुरुषामध्ये ना म्हणजे एक प्रकारचा म्हणजे चाम ना त्याच्यामध्ये आहे की नाही. म्हणजे तो पुरुष ना बसताना एकदम ताठ बसतो की म्हणजे असं खाली वाकून बसतो, तो चालताना ना एखाद्या वाघासारखा, एखाद्या सिंहासारखा तो चालतो की म्हणजे एखाद्या कुत्र्यासारखा तो चालतो. असं म्हणजे मित्रांनो ना तो कसा बसतो, तो कसा उठतो, तो म्हणजे कसं म्हणजे त्या पुरुषाची बॉडी लँग्वेज आहे. तर ती बॉडी लँग्वेज पण ना बायका मित्रांनो म्हणजे ऑब्झर्वेशन करतात. तर मित्रांनो, ही ना चौथी गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर जी पाचवी गोष्ट आहे, तर ती पाचवी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की त्या पुरुषाचा कॉन्फिडन्स. काय बोललो मी? त्या पुरुषाचा कॉन्फिडन्स. म्हणजे मित्रांनो, बायका बघतात की म्हणजे जेव्हा तो पुरुष ना माझ्यासोबत जेव्हा तो बोलतो ना तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स हा कसा आहे. म्हणजे तो जास्त घाबरतो का, तो जास्त लाजतो का, म्हणजे तो पुरुष ना किती म्हणजे कॉन्फिडंट आहे, त्याच्या अंगामध्ये ना आत्मविश्वास हा किती आहे. तर मित्रांनो, ते पण ना बायका बघतात मित्रांनो. तर मित्रांनो, ही ना पाचवी गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर जी सहावी गोष्ट आहे, तर ती सहावी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की त्या
पुरुषाच्या ॲक्सेसरीज, काय बोललो मी, त्या पुरुषाच्या ॲक्सेसरीज. आता बघा मित्रांनो, ॲक्सेसरीज ह्यांचा अर्थ काय होतो की त्या पुरुषाचा ना जो मोबाईल आहे तो कोणत्या कंपनीचा आहे, त्या पुरुषाने ना आपल्या पायामध्ये जी बुटं घातली आहेत तर ती बुटं ना ब्रँडेड आहेत का, त्या पुरुषाने ना आपल्या हातामध्ये कोणतं घड्याळ घातलं आहे, असं म्हणजे त्या पुरुषाच्या ॲक्सेसरीज. म्हणजे मित्रांनो त्या पुरुषाने ना जो म्हणजे आपल्या कानामध्ये जो नेकबँड घालतात किंवा आपण त्याला एअरपॉड बोलतो, म्हणजे मित्रांनो तो पण ना कोणत्या कंपनीचा आहे, तर म्हणजे असं त्या पुरुषाकडे असलेल्या वस्तू बायका बघतात मित्रांनो. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या पुरुषाच्या हातामध्ये जर ॲपलचा आयफोन असेल तर तो ॲपलचा आयफोन बघून बायका त्याला जास्त भाव देतात, आणि त्याच्याच म्हणजे दुसऱ्या साईडला एखाद्या पुरुषाच्या हातामध्ये साध्या सुध्या कंपनीचा फोन असेल तर मित्रांनो तेवढा भाव ना बायका त्याला देतात. म्हणजे मित्रांनो त्या पुरुषाच्या ना ॲक्सेसरीज बघून बायका त्या पुरुषाची लायकी समजतात मित्रांनो. म्हणजे तुम्हाला थोडंसं ऐकायला वाईट वाटेल पण मित्रांनो हे खरं आहे की पुरुषाच्या ना ॲक्सेसरीज बघून बायका त्या पुरुषाची अवकात, बायका त्या पुरुषाची लायकी समजून जातात मित्रांनो. तर मित्रांनो ही ना 6वी गोष्ट आहे. तर मित्रांनो अशा ना खूप साऱ्या गोष्टी म्हणजे बायका बघतात, बट मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये सर्व कव्हर करणं पॉसिबल नसतं. तर मित्रांनो तुम्हाला ना ह्या व्हिडिओचा भाग दुसरा जर तुम्हाला हवा असेल तर मित्रांनो तुम्ही ना खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर कमेंट केलात ना तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा भाग दुसरा तुम्हाला लवकरात लवकर मी फक्त तुमच्यासाठी घेऊन येणार मित्रांनो. पण जर कमेंट केलात तरच मित्रांनो, कमेंट नाही केलात तर मित्रांनो मी असं समजेन की तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आणि तुम्हाला भाग दुसरा नकोय. पण जर तुम्ही कमेंट केलात ना तर नक्कीच ह्या व्हिडिओचा भाग दुसरा लवकरात लवकर तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.